पकड़ तो ये ज्यादा पकड़ अरे खंबीर साथ आणि पक्का वादा रमावतीचा आवाज ते ज्यादा पकड बुबुळाला चिकटल गोर गोर रूप तुझं हे खवळल्या रगतात येडखुळ मन माझं सपनात तूच अन उजेडात तुझा भास रान सार तुझा भिनलेला टंक एखान घोर लढाईत घुमे विजयाचा शंख चढलेला पारान पिसाटला वाराग माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग तू तार तूच पाणी उधळला रंग पेटलेल्या वनव्यात आता कळालं कबड्डी फक्त पाय ओढण्याचा खेळ नाहीये होय काळे जोडण्याचं पण आहे नाही म्हणजे पाय ओढता ओढता कोणीतरी काळीच पण ओढून घेऊन चालू शकते तुमचं काय काय काळीच वैदे गेम कडे लक्ष द्या आता बाद झाले राडे कधी नव्हे कॅप्टन कामाचं बोलले कॅप्टन यू आर राईट सगळ्यांनी लक्ष द्या असाच आपला रणरागिणीचा दबदबा कायम राहिला पाहिजे आपण ही टुर्नामेंट जिंकणार म्हणजे जिंकणार वैदेही तुम्ही दोघं खेळताना काय रोमॅन्टिक दिसत होता माहितीये तुला बिचारा आला होता खेळायला दिल दे के बेटा ए काय चाललंय त्याला हरवणं काही फार कठीण नव्हतं त्याला कबड्डीचा कळ सुद्धा येतो हे पण वैदू सांग ना त्याला असं मिठीत म्हणून कसं वाटलं सांग ना वैदेही तरी तो थातू असे रे की तो टायगर श्रॉफ ने मिठी मारी छे काय चाललंय मगासपासनं हा काय चाललंय मस्करी वाटते ही सगळी आता कोणी जर तोंड उघडलं ना तर बाटली फेकेन तोंडावर कधीपासून कसं वाटलं कसं फील झालं ऐकायचंय ना कसं फील झालं किळस वाटलं कळलं
फालतूगिरी चालली आहे सगळी. आता इथून पुढे जर कोणीही त्याचा विषय काढला ना तर सगळ्यांची तंगडी तोडून हातात देईन आणि बॅच मी एकटी खेळ आणि आपण आणला तो दारी 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 या या. प्रश्न आहे ते 100चे. आंतर जिल्हा कबड्डी स्पर्धा मॅन ऑफ द टुर्नामेंट गेलं बॉक्स मध्ये. रमावती लीग क्लब स्पर्धा मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पण खोक्यात. रावळगाव तालुका मॅन ऑफ द मॅच हे पण खोक्यात. रांजणवाडी कबड्डी स्पर्धा हे पण खोक्यात. हे सगळं की नाही मी माळ्यावर नेऊन ठेवणार आहे. का? काय म्हणलं? काय म्हणलं? का? का? अरे एका पट्ट्यात 4-5 गड्यासनी हरवणार तू आम्हाला तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाहीस. एका बाई माणसानं हरवलं. हरवलं नाही, जिंकलं. जिंकलं? तिनं माझं मन जिंकलं. हाणकी बडी. आणि आमच्या इज्जतीचा फार फालुदा केलास तू. अरे तुला मी काय करू काय करू. सपनात तूच अन खेळात तुझा भास काळ जण डकतो मधी सास पेटलेलं रान सार तुझा भिनलेला टंक एखान घोड लढाईत विजयाचा शंख चढलेला पारा पिसाटला वाराग माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग तू तार तूच मारी उधळला रंग पेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग. विमा तांदूळ झालेलं मी पहिल्यांदाच बघालो. हे असं नाही नाही. सोड 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 सोड. हे इथे करायलायस तिथे करायला पाहिजे होतास. अंडर प्रेमात जर जिंकायचं असेल ना तर आधी हरावं लागतंय. कसं आहे थंडर, जे माझ्या मनात आहे त्यांच्या पण मनात असलं पाहिजे ना. मंजिल एक तर वाट पण एकच पाहिजे, आहे का नाही? हा वाट कसली बघतोस? त्याच्या इशाऱ्याची. ए बाबा देला इशारा. कबड्डी कबड्डी. आणखी बडी. रेशू 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 काय चाललंय? काय काय संबंध आहे तुझा त्याच्याशी? अगं तुला सांगितलं ना, कॉलेजचा फ्रेंड आहे तो.
रेशू तुम्हाला काहीच सांगत नाहीयेस, मला अंदाज बांधावा लागतोय. मला खूप भीती वाटते, काळजी सुद्धा. सांग ना, जे खरं आहे ते सांग ना. अगं तुला वाटतं तसं काहीच नाहीये. काही विचार करतेस तू? काहीच नाही. मग असं आडोशाला एकटेच काय करत होता? हात धरला होता त्यांनी तुझा. हात नव्हता धरला, टाइम बघत होता तो. तू पण ना वैदू, काही पण विचार करतेस. असं बघू नकोस ना. आणि किती प्रश्न विचारतेस. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? चल रेशू, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण जर तू खोटं बोलत असशील तर तुटेल माझा विश्वास. हो कळलंय मला ग, नको विचार करूस. सर बाकी प्रॅक्टिस कशी सुरू आहे? मस्तच असणार म्हणा. तू तर काय बाबा, तू तर भारीच खेळते ग, एकदम लहानपणापासून. आणि ना मला तुझी मॅच बघायला खूप आवडतं. यावेळेस तर काय आपल्या गावात तुझी पहिल्यांदा मॅच होणार आहे. मी ना डायरेक्ट कॉलेज बंक करून तुझी अख्खी मॅच बघणार आहे. हं? वैदू, काय झालं? रेशू, हे घर कोणाचं आहे? लहानपणापासूनच क्युरिओसिटी होती, पण कधी कोणी क्लिअर केलंच नाही. कोणाचं आहे हे घर? माहिती नाही ग. रमावतीतले सगळे लोक याला जळकं घर असं म्हणतात. आणि मला आईने सांगितलं होतं की माझ्या जन्माच्याही आधीपासून, म्हणजे त्या काळापासून हे असंच आहे. का कुणास ठाऊक, मला सतत असं वाटतंय या घराशी माझा काहीतरी संबंध आहे. डेजावू असेल. डेजावू नाही, काहीतरी कनेक्शन आहे. मी सांगू काय कनेक्शन आहे? तू या घरची सून होतीस आणि आता तुझा पुनर्जन्म झालाय. मस्करी करतेस माझी? यार मी किती जेन्युइनली सांगितलं. बर चल चल आता निघूयात आपण.
वैदू प्लीज चल 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 ना ग. तायडे अगं आवर लवकर, झोप आता. वाजले बघ किती, उद्या करतेच. नाही नाही नाही, ते मीनाक्षीचं लग्न परवा आहे, अजून पोताचं सामान राहिलंय. हे सगळं झालं ना की झोपते मी. आणि ते ब्लाऊजला अजून हुक पण लावायचे मला. एक तर मला ऑर्डर द्यायला आधीच झालाय उशीर. तू का ना झोपलीस ग अजून? अगं काय नाही, ते वैदईला इडल्या आवडतात ना, म्हटलं सगळं सामान भिजवून झोप. आता काय लाडकी लेखाली आम्हाला कोण विचारतंय? देऊ का एक फटका तुला? हा, माझ्यासाठी असं काय नाही. एक लाडकं दुसरं दोडकं, दोघी पण सारख्याच. छान केलंयस गे. ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या लाडक्या लेकीला तंत्री बघ कसली लागली. वैदे, या घराशी माझा काहीतरी संबंध आहे. ए वैदेही, काय ग, कोणत्या विचारांमध्ये एवढी हरवलीस? आपलं मारुती मंदिर आहे ना, तिथून पुढे चौकातून गल्लीत गेलं ते जळका घर आहे ना, ते कोणाचं? कशाला गेलतीस ग तिकडं? हा, 1000 वेळा सांगितलंय जायचं नाही जायचं नाही. आणि तुला नसत्या चौकशा कशाला हव्यात ग? आई, एवढं चिडायला काय झालं? प्रॅक्टिसवर नाही येताना दिसलं म्हणून विचारलं. अगं गप्पू, तुला ना लहानपणी पण अशीच सवय होती. म्हणजे त्या घराजवळ जायची, लपंडाव खेळत बसायची, काय काय खेळ खेळायचीच माहिती. मग आईने बघितलं ना तुला की मग यायची तुला बदलत घरी घेऊन. काही खरं सांगू का, कोणास ठाऊक सतत असं वाटतं की माझं त्या घराशी काहीतरी आहे. अनु ऐकताना खूप वियर्ड वाटतं, पण असं वाटतं की माझं त्या घराशी काहीतरी नातं आहे. काहीतरी ना पूर्वजन्मीचं नातं असेल. वैदई, तुला पहिला आणि शेवटचं सांगते, त्या घराकडे परत कधी जायचं नाही. तू कधी तिकडे गेली नाहीस, ते घर कधी पाहिलं नाहीस, काही संबंध नाही तुझा त्या घराशी. परत जर त्या घराचा विषय काढलास ना, तर मग मी आहे तू आहे. काय सांग, उगाच तोंडवर करून बोलू नको. सांगितलं ना एकदा, त्या घराचा विषय नको आणि काय नको.
आई ये आई, काय झालंय अगं? रडतेस कशाला? पप्पा काही बोलले का? काही नाही, ते तुला रागवलं ना ग, म्हणून ते जरा रागवायला नाही पाहिजे. एवढ्या वर्षांनी आलीस, माफ करा. आई एवढंच ना, तुझा अधिकार आहे तो. आई लेकीला नाही रागवणार तर कोण रागवणार? अगं एवढे 9 महिने तुझ्या पोटात वाढवलंस तू मला जन्म दिलायस. इतना गुस्सा तो लाजमी. तुला सांगू, चिडल्यावर जाम गोड दिसतेस तू. अगं खरंच सांगतेय. तू त्या दिवशी उगाच कोच सरांना सांगितलीस माझा राग माझ्या पप्पांकडनं येतो. सरळ सांगून टाकायला पाहिजे होतस, माझ्या मुलीला तिचा राग माझ्याकडनं मिळालाय. हळू बोल. आई मी समजू शकते तुझी काय एवढी चिडचिड होते ते. म्हणजे पप्पा तुला काही बोलूच देत नाही, मग तुझा सगळा राग सगळं इरिटेशन बिचारे आम्ही दोघींवरच निघतो. तांबेस झालेस तू एक नंबरची. जा. काय हे सगळं? काय नाही अगं, असंच जरा. कपडा काय छान आहे हा. तुझाच आहे. माझा? दवाखान्यातनं तुला जेव्हा घरी आणलं ना, तेव्हा याच कपड्यातनं गुंडाळणार. आई तायडीचा पण असेल ना असा कपडा? अगं म्हणजे कुठे आहे तो? अगं, नाही म्हणजे असेल कुठेतरी, आठवत नाही आता. असेल कपाटात असेल, ते जाऊ दे. तू आवडचं ना, जाऊ बनून आले असशील ना, जेवून घे आणि झोप जा. काय ग तुझी तालीम कशी चालली? फर्स्ट क्लास. बरं जा आता, चल गप्पा मारत बसू नको. हा जा बरं. वय दे बाळा, परत त्या जळक्या घराचा विषय काढू नको. तू ऐकशील माझं?